तर काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतलाय तर दुसरीकडे सांगलीच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींवर शरसंधान केलेलं आहे। शेतकरी प्रश्नापासून काश्मीरच्या मुद्द्यापर्यंत ठाकरी भाषेत उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला। काश्मीरमधल्या जवानांचा विशेषाधिकार आम्ही काढून घेणार, ज्या काँग्रेसला मत द्या। शरद पवार म्हणे हे पट्टे का तुम्हाला राष्ट्रवादी, याच्यात राष्ट्रवाद दिसतोय? जा तुमच्या त्या शेतकरी नेता म्हणून जो स्वतःला समजतो त्याला विचारतो, अरे कोणाच्या नदी लागलायस? रेड्याच्या नदी लागून वेडा बनवू नकोस। नाही सदाभाऊ बोलतो, मी नाही बोललो। आणि हातात शेपूट पकडला, आणखी पुढे जाऊ नकोस। नाही म्हणजे आणखी पुढे गेलं तर लाच मारेल रेडा, बाकी काही नाही। अमित शहाच्या अर्ज भरण्याच्या वेळेला गेलो होतो, माझ्याची टीका झाली, हे त्यांच्या सामन्यात गेले, हे त्यांच्या तंबूत गेले। अरे पहिले माझ्या ते घरी आले, मी त्यांच्याकडे गेलो, चोरून मारून काही केलेलं नाही मी। पण विधानसभा निवडणुकीचे निकाल पूर्ण जाहीर होण्याच्या आत राष्ट्रवादीवाले त्याच्या तंबूमध्ये आम्ही येणार म्हणून झाडू मारायला गेले होते। आम्ही काश्मीरचा 370 कलम काढणार म्हणजे काढणारच, कारण काश्मीर मानलं देशात अविभाज्य होतं काय। पण इथे जर का पुन्हा ऊसाचा प्रश्न निर्माण झाला, ऊसाच्या शेतकऱ्यांचा प्रश्न जर का निर्माण झाला, तर माझं वचन तुम्हाला आजच मी देतोय, मी सत्तेत असलो तरी तुमच्यासोबत उभा राहणार।